याची नोंद घ्यायची आहे. एक जबरदस्त ॲटमॉस्फिअर, क्रिकेटचं पंढरी म्हणजेच कैलासवासी अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक यंदाचं तिसरं एडिशन, तिसरं पर्व. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज बघतोय मिस्टर हार्दिक, ज्याने मागच्या मॅचमध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. आणि फलंदाज बघायला मिळतो मनीष भोईर. इंडिव्हिज्युअल हायएस्ट स्कोर ज्यांच्या नावावरती आहे, 71 धावांची विस्फोटक बॅटिंग ज्यांनी साकारलंय तोच मनोज भोईर ऑन स्ट्राइक. मनीष भोईर. व्हेरी फर्स्ट बॉल, अंपायर सिग्नल, वाईट बॉलचा कॉल. मागच्या मॅच मध्ये विस्फोटक बॅटिंगने चेअरमन संघाला सुस्थितीमध्ये घेऊन गेले होते मनीष भोईर, आणि आता तीच जिम्मेदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. समोर जय महाराष्ट्र संघाचा हार्दिक गोलंदाजी ट्रॅकवर पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला इनफिल्डच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट करतायत एक्स्ट्रा कव्हर्सला. लेफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट होताना धावसंख्या पोहोचेल ती 2 वरती. मिस्टर स्वप्नील भोईर ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे, त्यांचं शॉट सिलेक्शन प्रॉपर बघायला मिळतंय. थोडंसं क्रिकेटपासून दूर, परंतु क्रिकेटवरती असलेलं नितांत प्रेम. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतायत मायखोप गावचे विद्यमान उपसरपंच म्हणून स्वप्नीलजी भोईर हे आपल्याला बघायला मिळतात. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र महत्वाचा खेळाडू चेअरमन संघाचा म्हणून स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतात. पुढचा चेंडू. यावेळेला अप्रतिम बॅकलिपने मात्र चेंडूला मिड विकेटला क्लिअर करताना, पुलला सक्सेसफुल बनवताना आपले इरादे स्पष्ट करतायत स्वप्नील भोईर. धावसंख्या फ्लाय झाल्याने पोहोचले 6 वरती. थोडंसं कमी टायमिंग होतं, परंतु चांगलं प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळला गेला आणि चेंडू मिड विकेट रिझन मधनं सीमारेषेच्या बाहेर. स्वप्नील भोईर या ठिकाणी मात्र चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतायत. लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, प्रचंड अनुभव आणि त्या अनुभवाचा फायदा घेण्याचा प्रयत्न असेल भोईर यांच्याकडनं. यावेळेला नजर हटवली होती, थोडंसं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हा थोडासा आढळतोय. डॉट बॉल. चांगली कमबॅकिंग हार्दिक कडनं. धावसंख्या 6 वर स्थिरावली गेली. पॉवर प्ले आहे, रिस्ट्रिक्शन आहे आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न आहे स्वप्नील यांचा, परंतु एक टॉस झाला, चेंडू थोडासा राईज झाला आणि स्वप्नील भोईरला डॉमिनेट केलंय. उचली घेणारा चेंडू आपण बघतोय हार्दिक यांच्याकडनं. स्वप्नीलसाठी फील्ड सजवली गेली आहे. डीप मिड विकेटला एक खेळाडू आणि एक लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या जवळ सजवला गेलाय. अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. इथे तर 1 अटेम्प्ट मध्ये चेंडू पकडला असता तर मात्र चान्स होता रनआउटचा. धावसंख्या 7 वर स्थिरावली गेली आहे. या स्पर्धेतील हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर आणि विस्फोटक बॅटिंगचा नजराना मनीष भोईरने पेश केल्यानंतर इथून मात्र जे जयमान संघाचे समर्थक आहेत त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मनीष भोईर यांच्याकडनं की तीच बॅटिंग इथे त्यांनी पुनश्च या मॅच मध्ये करावी अशी दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांची असेल, इच्छा असेल. ओहो, या वेळेला पुनश्च टायमिंग खूप बेमिसाल. चेंडूला एक्झिक्यूट केले डीप बॅकवर्ड टच केलं, एक रिझन मधनं येतोय मन्या नावाचा ब्रँडेड चौकार. धावसंख्या फ्लाय झाल्याने पोहोचले 1-1. 11 धाबा. जबरदस्त टायमिंग. बॅलन्स बनवलं गेलं आणि इनफिल्डच्या वरनं फक्त दिशा दिली. चेंडू वेगानं ट्रॅव्हल झाला डीप बॅकवर्ड टच केलं, एक रिझन मधनं सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ येणं शेष आहे आणि 11 धाबा ऑन स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय चांगल्या रिदमने मनीष भोईर मात्र या ठिकाणी बॅटिंग करतायत. आणि राम क्रिकेट मधलं एक मोठं नाव आणि तेवढ्याच ताकदीचं नाव म्हणजे पॉवर प्लेचं क्रिकेट कसं हाताळायचं आणि कशी टीमला दिशा द्यायचं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजेच मनीष भोईर. ओ, यावेळेला मात्र थोडासा बाउन्स झाला चेंडू. चांगला अटेम्प्ट. 1 धाव होती, तिथे मात्र 2 धावा परिपूर्ण होत आहेत आणि धावसंख्या स्थिरावली जाईल ती 13 धावा. पहिल्या षटकाची झाले इथे समाप्ती आणि 13 रन विदाउट लॉस आपण बघतोय.
याच्यानंतर आपण मॅच बघणार आहोत साई साई स्पोर्ट्स सरावली विपक्ष त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन. खेळण्याच्या दृष्टीने ऑफिशियल कॉल आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतो याची नोंद घ्या आणि त्यासाठी तयार रहा. सरावली विराथन दोन्ही संघांना कॉल आहे. फर्स्ट कॉल 13 धावा ऑन स्कोर कार्ड वरती. त्यांच्यामध्ये जिंकणारा संघ हा सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल जो नेक्स्ट मैच असेल. 13 रन ऑन स्कोर कार्ड. काफी बढ़िया बल्लेबाजी देखने को मिली है. गेंदबाजी में अब परिवर्तन और जयेश गेंदबाजी के लिए आएंगे. एक अच्छी स्टार्ट दी है पहली पावर प्ले के ओवर में. अगर 10 के ऊपर रन आते हैं तो एक अच्छा स्टार्ट माना जाता है और वही देखने को मिला. मनीष के बल्ले से 4 रन जरूर आए हैं. स्वप्निल के बल्ले से भी रन आए हैं. जनमान टीम के लिए एक राहत की सांस. थोड़ा सा परिवर्तन, थोड़ा सा गेम को स्पीडअप करना है. जयेश फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली करते हुए स्वप्निल के लिए. इस बार टाइमिंग बढ़िया पॉइंट में खेला है. नजाकत भरा शॉट है, स्टनिंग शॉट. गेंद सीमा रेखा के बाहर. नजाकत कट शॉट का एक बेहतरीन मुजाहरा. 4 से स्कोर फ्लाई होता हुआ 15 के ऊपर. बहुत ही खूबसूरत शॉट. गैप को ढूंढा और पॉइंट में गेंद को खेलते हुए. क्या टाइमिंग है इस समय स्वप्निल भोईर का. 15 बिना कोई नुकसान से. दूसरे ओवर की शुरुआत भी काफी खूबसूरती के साथ में करते हुए, लेग के साथ में करते हुए, मोमेंटम के सहारे करते हुए. इस बार डॉट बॉल. 17 रन ऑन स्कोर कार्ड. 17 के ऊपर रन है. 13 थे पहले ओवर में, 4 है. 17 के ऊपर स्कोर कार्ड इस समय नजर आता हुआ. अच्छी गेंदबाजी. थोड़ा सा गेंद को धीमा किया मिस्टर जयेश ने. तेज गेंद के लिए तैयार थे स्वप्निल. स्वप्निल को इस समय डोमिनेट किया. 4 रन आने के बाद में डॉट बॉल भी देखने को मिली है. इस बीच अगली गेंद. इस बार पुल करने का प्रयास. बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है. एक से सेटिस्फाइड होना पड़ेगा. 18 के ऊपर राजू थे वहां पर. 18 रन ऑन स्कोर कार्ड. 9 गेंदें हो चुकी पहली इनिंग की. 200 के स्ट्राइक रन रेट के सहारे 18 है स्कोर कार्ड पर बिना कोई नुकसान से. एक तरफ मनीष जिन्होंने इस टूर्नामेंट में पहले मैच में काफी बढ़िया रिदम दिखाया था, एक खूबसूरत मोमेंटम दिखाया था. वही बल्लेबाज अब जयेश के सामने चौथी गेंद खेलने के लिए तैयार है स्ट्राइक पर. इस बार तेज डाली गई डॉट बॉल. पहले रीड किया था इस समय. आखिरी वक्त फैंसी शॉट खेलने का मन था मनीष का. अच्छी तरह से रीड नहीं कर पाए और एक बिंदी गेंद देखने को मिली है. अच्छी वेरिएशन देखने को मिली है जयेश के द्वारा. अगली गेंद बहुत ही बढ़िया और इस बार प्लम में पकड़े गए हैं लेग बिफोर के रूप में. मनीष डिपार्टेड अली. पहला विकेट गिरता हुआ चेयरमैन टीम का स्कोर कार्ड के ऊपर है. रन्स 18. सन्युमान अनिकेत घरत. अच्छी गेंदबाजी. इस बार भी फैंसी शॉट खेलने का मन था. उसके बाद में थोड़ा सा स्टेप आउट करके थोड़ा सा ऑन साइड में बिहाइंड विकेट खेलने का मन. प्लम में पकड़े गए और वहां पर विकेट का पतन होता हुआ न्यूमान अनिकेत घरत, काका नाम से जिनको जाना जाता है, एक बेहतरीन फिनिशर के रूप में अनिकेत काका की पहचान है. लंबे लंबे हिट उनकी बल्लेबाजी की शान है. लेकिन कहते कितना भी बड़ा खिलाड़ी क्यों ना हो, आपको 0 से स्टार्ट करना पड़ता है मैदान में. हर दिन नई नए गेंदबाज आपके सामने होते हैं, नए विकेट आपके सामने होती है, नई प्रतियोगिता आपके साथ में होती है और नए छोर से आपको स्टार्ट करना पड़ता है. इसीलिए स्कोर इस समय 18. इस बार मिस टाइम शॉट और अनिकेत
वक्त गरज भी समय आउट होके जाएंगे बैक टू द पवेलियन की तरफ। दूसरा झटका दूसरे ओवर में बैक टू बैक यहां पर नजर आता हुआ चहलमान टीम को। कुणाल कीनी, न्यूमैन, एक अच्छी अपॉर्चुनिटी है कुणाल के पास, बीच मैदान में जा रहे हैं। ये भी एक काफी बड़े पिंच हिटर माने जाते हैं, हार्ड हिटर बैटर है, लेकिन जयेश की जो गेंदबाजी है प्रशंसा के काबिल है। अद्भुत गेंदबाजी कर रहे हैं, बिल्कुल भी मौका नहीं दे रहे बल्लेबाज को हाथ खोलने का। एक रिदम में, एक लय के तहत बल्लेबाजों के रडार से दूर रखने वाली गेंदबाजी इस समय। जब भी उनका पहला मैच हुआ था घाटीम के साथ में, वहां पर भी उन्होंने पहले ओवर में 2 विकेट चटकाए थे और इस ओवर में भी 2 विकेट अब तक उन्होंने चटकाए हैं। दौर के समाप्ति के बाद में स्कोर कार्ड के ऊपर 9 के औसत से बने हैं 18। न्यूमैन, कुणाल कीनी 9 सेकंड पर, और आएंगे गेंदबाजी के लिए राहुल। इस बार थोड़ी सी अलग स्ट्रैटेजी के साथ में जय महाराष्ट्र टीम खेल रही है। राहुलला बोलवले गोलंदाजी ट्रॅकवरती स्वप्नील भोईरच्या अगेन्स्ट। रिस्ट्रिक्शन रिलीज झाल्यानंतर मात्र फिल्डिंग सजवली गेली आहे। 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ऑफ साइडला आपल्याला बघायला मिळतात। एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकवर्ड पॉइंटला एक खेळाडू आहे। त्याच्यानंतर ऑन साइडला लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड टॉस केवरला एक ऑन साइडला फिल्डिंग सजवली गेली आहे। राहुल, आणि यावेळेला लॉंग स्टॉपला येईल सीमारेषेच्या बाहेर। स्वप्नील भोईरच्या बॅटमधनं आधार देणारा हा चौकार। धावसंख्या पोहोचले ती 22 वरती। शॉर्ट बॉल आणि एक चांगलं टायमिंग केले स्वप्नीलनं। लॉंग स्टॉप रिझन मधनं इनफिल्डच्या वरनं चेंडूला एक्झिक्युशन करत 4 धावा आपल्या नावावरती नोंदवत आहेत। 13 चेंडू आणि 22 धावा। 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना जय हनुमान मायकोफ संघ। पुढचा चेंडू यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे का बघायचा आहे, तर नॉट आउटचे संकेत। स्विच हिटचा अटेम्प्ट होता, लाऊड अपील आपल्याला बघायला मिळतो, आणि अपील मात्र तुम्ही सातत्याने 2 ठिकाणी करू शकतात, एक न्यायालय आणि दुसरं मैदानाच्या आतमध्ये। तर इथे आलाय डॉट बॉल। चांगली गोलंदाजी करताना राहुल, 22 रन्स ऑन स्कोर कार्ड। पुढचा चेंडू राहुल, आणि इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे। सिंगल कंप्लीट करताना धावसंख्या 23 वर पोहोचले। थोडस जखडून ठेवलंय। इथून मात्र 15 चेंडूचा खेळ संपला आणि 23 धावा स्कोर कार्ड वरती। पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा, आणि इथे मात्र आपण बघतोय की तिसऱ्या षटकामध्ये अजूनपर्यंत 5 धावा आलेल्या आहेत। कुणाल कीनी याला मात्र इथे आपलं योगदान द्यावं लागेल। चेन्नई संघाला गरज आहे की कुणाल कीनीची बॅट तळपणं गरजेचं आहे। पुढचा चेंडू, आणि इथे कुणालच्या बॅटमधनं येतो एक जबरदस्त हाय इन हँडसम षटकार। धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचले ती तब्बल 29 वरती। ग्रेट शॉट, जबरदस्त बॅलन्स बनवला गेला आणि डीप बॅकवर्ड टॉस केवरलेकच्या डोक्यावरनं प्रॉपर टायमिंग। कुणाल नावाचा एक ब्रँडेड षटकार आलाय। 29 वर स्कोर कार्ड बघायला मिळतोय। राहुल पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होईल। अनेक वर्ष राहुलनं क्रिकेट जय महाराष्ट्र संघासाठी खेळल्या, अनेक स्पर्धा त्यांनी जिंकून दिलेल्या आहेत। इथे मात्र कुणाल त्यांच्या समोर उभा आहे, आणि मिस टाइम शॉट, आणि इथे विकेटचं पतन होताना कुणाल सुद्धा आउट होत आहेत। धावसंख्या 29 असताना आणखीन एक विकेट परतीच्या प्रवासाला लागलाय।
नवरा बरा गोपाळ बरा गोपाळ बरा गोपाळ कष्टाचं पैसे जरा गोपाळ न्यूमॅन अमोल पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहे. साई इथून मात्र साईकडे संधी आहे. 13 चेंडूंचा खेळ एनशेष 29 धावा स्कोर कार्ड वरती झालेले आहेत. चेअरमन मायकोप संघाचे पाठीराखे यांच्या मनामध्ये विचार असेल या 13 चेंडूमध्ये कमीत कमीत 25-30 धावा जय महाराष्ट्र संघाच्या समोर एक चांगलं चॅलेंज देऊ शकतायत. आणि जय महाराष्ट्र संघाचे जेवढे समर्थक आहेत त्यांच्या मनामध्ये असेल कमीत कमी धावा आमच्या गोलंदाजाने खर्च केल्या पाहिजेत. ते मात्र वाईड बॉलचा कॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचेल ते 30 धावा. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. 30 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. राहुल पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर अमोल आणि इथे मात्र डॉट बॉल. षटकाची झाली समाप्ती. 10च्या सरासरीने झालेली आहेत ते धावा 30. अंतिम 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघूया कुठल्या गोलंदाजाला प्राचारण करताय जय महाराष्ट्र संघ. चांगली गोलंदाजी राहुलने हाताळले. हार्दिकने सुद्धा जबरदस्त योगदान दिले. प्रामुख्याने जयेश यांची गोलंदाजी सुद्धा अप्रतिम बघायला मिळाले. चला कमीत कमी टीम मीटिंग आणि फील्ड सजवून घ्यायचे. तर न्यूमॅन गोलंदाजीसाठी येईल. जयेश येत आहेत. समोर स्वप्नील यांचा वैयक्तिक स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. 3 चौकार 3 सिंगल 15 धावा बनवून खेळत आहेत स्वप्नील भोईर. आणि आज मात्र स्वप्नील भोईरचं फॉर्म मध्ये ना जैन हनुमान संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जाणार असेल. तर दुसऱ्या बाजूने जयेशची कन्सिस्टन्सी जी ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं तोच रिदम कायम ठेवणं म्हणजे थोडासा जैन हनुमान संघाकडे प्रेशर कन्सॉलिडेट करणं ह्या गोष्टी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. मिस्टर जयेश समोर आहे तो स्वप्नील भोईर. चांगली बॅटिंग करतायत. पुढचा चेंडू आणि इथे एक्स्ट्रा कव्हरला एक्झिक्यूट करताय चेंडू. प्रॉपर टायमिंग प्रॉपर एलिव्हेशन आणि आलाय चौकार. धावसंख्या पोहोचते ती 34 वरती. अतिशय अप्रतिम शॉट. खडे शॉट खेळला गेलाय इनफिल्डच्या वरनं. लेफ्ट कव्हर ड्राईव्ह इथे बघायला मिळाला. इनसाइड आउट एक चिप शॉट आणि 4 धावा. धावसंख्या 34 वर स्थिरावली गेली आहे. शांतपणे कूल माइंडेड युजफुल बॅटिंग काय असते याचं एक प्रात्यक्षिक दाखवत आहे स्वप्नील. आणि स्वागत केलंय जयचं स्लॉगवरच्या पहिल्या चेंडूवरती. 34 रन 34 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू पुनश्च जयेश तयार होताना गोलंदाजीसाठी. आणि ते अप्रतिम शॉट सिलेक्शन. चेंडूला एक्झिक्यूट केलं गेले लॉंग ऑनला. सुंदर शतरक्षण तिथे. नवनाथ यांच्याकडनं 35 धावा ह्या स्कोर कार्ड वरती. साई पाटील अमोल तून मात्र अमोल ची फलंदाजी जर बहरली तर हनुमान संघ एका चांगल्या स्थितीमध्ये दिसेल. परंतु जयचं कौतुक करावं लागेल. सातत्याने चांगली एक्युरेसी हाताळतायत. बघूया अमोलसाठी पुढचा चेंडू. आणि इथे बीमरचा कॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचले ती 36. येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला फ्री हिट बघायला मिळेल. 36 रन स्कोर कार्ड वरती. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. आणि फ्री हिट असल्या कारणाने आपण बघताय स्ट्राईक चेंज झालेली नाही आहे. त्याच्यामुळे जी फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे ती कायम ठेवावी लागेल. आणि धावा स्कोर कार्ड वरती 36. अमोलकडे संधी आहे जो प्रेशर गोलंदाजाने बनवलेला आहे.
पंच सांगतायत आशुतोष बाबारे फ्री हिट विरल नार सर दर्शवताना पुढचा चेंडू आणि इथे डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. एक धाव कंप्लीट बघायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पोहोचले ती 37 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. स्वप्नील भोईर मात्र एका एंडने धावा बनवत आहेत आणि आपली जी आक्रमकता आहे ती दाखवण्याचा प्रयत्न स्वप्नील यांच्या बॅटमधनं. 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू एक अप्रतिम टायमिंग, जबरदस्त शॉट सिलेक्शन, पुलला सक्सेसफुल बनवताना सरळ पाठवत आहेत 6 धावांसाठी. हाय झुंका वाली पोर हाय नदी तडीले चालली. 43 वर स्कोर कार्ड पोहोचले आणि स्वप्नीलच्या बॅटमधनं एक महत्वाचा ह्यूज सिक्सर आपण बघितलाय. शांतपणे विस्फोटक बॅटिंग करताना स्वप्नील भोईर आणि बॅक टू बॅक दुसरा हवाई फायर बघायला मिळतोय. जय सारख्या सेट गोलंदाजाला, एक्युरेसी असलेल्या गोलंदाजाला मात्र थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरवत आहेत. तेरा चेंडू आणि 32 धावांची. चला लवकर फील्ड अरेंज करा. 49 धावा ऑन स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. विस्फोटक बॅटिंग, हॅट्रिक षटकार येईल का ह्याची चर्चा आता होते आणि स्वप्नीलचं फॉर्म मध्ये येणं म्हणजे हा डगआउट मध्ये मेसेज आहे की या मॅच मध्ये चयनमान वापसी करते. 49 रन्स ऑन स्कोर कार्ड. स्वप्नील नावाचं वादळ आक्रमकता कायम ठेवत जयेशच्या अगेन षटकारांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न करतायत. वेळेला आपण बघतायत विकेट पतन होताना आणि स्वप्नील भोईर OUT आउट गॉन. कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला, कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला, पाणी पडतंय घरानी पिणाऱ्याला, पाणी पडतंय घरानी पिणाऱ्याला. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वप्नील भोईर यांचं स्वागत होईल. वेल प्लेड. सन्यूमॅन विलास घरात एक मायटी प्लेयर म्हणून ज्याची ओळख आहे, ताकदवर खेळाडू म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं, असे विलास घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. धावसंख्या 49 वर स्थिरावली गेली आणि अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाजी ट्रॅकवर नवनाथ दाखल होत आहेत. समोर अमोल. साई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतोय आणि नॉन सायकिनकडे विलास घरत. 49 रन्स ऑन स्कोर कार्ड. बघूया नवनाथ महत्वाचं षटक संघाचा संघ नाही घेऊन येत आहेत. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ आणि एक भरोशाचा गोलंदाज म्हणून नवनाथ कडनं भरपूर अपेक्षा आहेत. समोर आहे तो साई. पुढचा चेंडू आणि इथे आपण बघताय सॅक्रिफाइस करतायत आपला विकेट. पाणी पडतंय घरानी पिणाऱ्याला, पाणी पडतंय घरानी पिणाऱ्याला, पाणी पडतंय घरानी पिणाऱ्याला. जी या मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 5 चेंडूंचा उर्वरित खेळ शेष आहे आणि इथे मात्र विलास घरत
स्ट्राईकला दिसत आहेत. एक मायटी प्लेअर, पिंच हिटर खेळाडू, ताकदवर खेळाडू म्हणून चला ओळखलं जात आहे, तो मात्र नवनाथ च्या अगेन्स्ट आपल्याला बघायला मिळतोय. 49 धावा स्टे ऑन स्कोर. एका बाजूने जिया, दुसऱ्या बाजूने विलास. इथे मात्र बॅटला ब्रश करतोय झेलचा अटेम. जबरदस्त एफर्ट इथे रुपेशच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का लागतोय चेअरमन मायकोफ संघाला. 2 विकेट या षटकामध्ये घेत आहेत नवनाथ. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. थँक्यू न्यूमॅन. धीरज किनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जबरदस्त गोलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा विकेट. प्रतीच्या मार्गाला विलास घरत परत येत आहेत. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथून मात्र जयनमान संघाचं गेम प्लॅनिंग असेल. 2 मोठे शॉट, अबव 60 रन्स, एक चांगलं टार्गेट, टफ फाईट स्कोर, एक चांगलं बॅटल होऊ शकतं. आणि जय महाराष्ट्र संघाचे जेवढेही समर्थक असतील त्यांची इच्छा असेल 4 चेंडूमध्ये कमीत कमी धावा, एक चांगली गोलंदाजी. इथे सुद्धा बॅटला ब्रश करतोय आणि आलाय डॉट बॉल. कुठलाही फलंदाज मात्र प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडूला खेळत नाहीये. एज लागतायत आणि बिहाइंड विकेट चेंडू जाताना आपल्याला बघायला मिळतोय. बॅक टू बॅक स्लॉग ओव्हर मध्ये 3 निर्धाव चेंडू. कुठेतरी संघ जर्मन संघ बॅकफुट वरती दिसतोय यावेळेला, परंतु धीरजला यावेळेला पंचांचा सिग्नल वाईट बॉल. आणि एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचले 50 अप. 51 धावा. 51 धावा स्कोर कार्ड वरती. जिया मात्र आलाय मैदानाच्या आत. स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळतोय. सध्याच्या मोसमामध्ये एक चांगल्या फॉर्म मध्ये जिया. तुंग षटकार त्यांच्या बॅटमधून आपण बघितलेले आहेत आणि गरज आहे जियाला आता की आपल्या अप्रतिम फॉर्मची चुणूक या ठिकाणी दाखवण्याची. तर दुसऱ्या बाजूने नवनाथ चांगली गोलंदाजी हँडल करतायत. यावेळेला जबरदस्त शॉट सिलेक्शन, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र चुकी झालंय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकाराच्या दिशेने. धावसंख्या 5-5 55 वर पोहोचलंय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. मगाशी म्हटलं होतं की नक्कीच हा फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहे या हंगामामध्ये. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत सरावली संघ, साई स्पोर्ट सरावली आणि त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन. टॉसच्या दृष्टीने आपण येऊन राहायचंय, तयार राहायचंय. 2 चेंडू नंतर आपण टॉस करतोय. 55 धावा स्कोर कार्ड. येणाऱ्या प्रत्येक रनचं अमूल्य असं महत्व आहे या मॅच मध्ये. नवनाथ अप्रतिम टायमिंग केले. हळुवारपणे चेंडूला एक्झिक्यूट करतायत. मिड विकेट मध्ये सिंगल कंप्लीट करतायत. एक धाव घेण्याचा प्रयत्न करा. थ्रो सिलेक्शन. 57 ऑन स्कोर कार्ड. 57 धावा. अंतिम चेंडू येणं शेष आहे. 57 ऑन स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये 12, चौथ्या षटकामध्ये 19 आणि या 5व्या षटकामध्ये किती हा एक प्रश्न विचारला गेलाय. धावा स्कोर कार्ड वरती 57. 1 टू गो. इथे मात्र जास्त वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. वाईड बॉलच्या रूपानं, एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 58 वर पोहोचते. 58. 58 धावा. जिया ऑन स्ट्राईक. चांगली बॅटिंग केली अजूनपर्यंत. आणखीन एक वाईड बॉल. धावसंख्या 59 वर पोहोचली गेली आहे. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतायत.
He tried to vary his pace and he pitching outside stop some couple of time. Umpire signal wide. 2 वेळेला वाईट बॉल आपल्याला बघायला मिळालाय. अंतिम बॉल 59 रन स्कोर कार्ड वरती. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर्सला उडवण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट आहे आणि राहुल यावेळेला झेल घेत आहे. टार्गेट सेट केले गेले ते 6-0 60चं. आपण वळूया टॉस कडे. साई स्पोर्ट्स सरावली विपक्ष त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन या टॉस साठी आणि टॉस केला जाईल. चंद्रकांतजी घरत साहेब आत्या यांच्या शुभ हस्ते आपण करतो या ठिकाणी कॉइन स्पिन. सामना 4 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. हा सेकंड राऊंड, हा तुमचा थर्ड राऊंड आहे. तर जिंकणारा संघ हा सुपर 8 मध्ये दाखल होईल. त्यासाठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. कॉल अमोल 11 कॉल आहे आणि अमोल 11 आलाय. काय असेल, टॉस जिंकलाय, काय असेल तुमचा निर्णय? 4 षटकांची मॅच आहे. क्षेत्ररक्षण. बेस्ट ऑफ लक. फलंदाजी करायचे दोन्ही संघाच्या संघनायकांना देतो आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा आणि वळतोय पुनश्च कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. तिथे असेल प्रमोदजी शेडगे सर. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू व्हेरी मच. अजितजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये, त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ आपण पाहत आहेत बाप्पा मोरिया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी यांच्या सौजन्याने बाप्पा मोरिया चषक 2024 आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे या स्पर्धेमध्ये मैदानाच्या सभोवताली उपस्थित आहेत त्यांच्या माहितीसाठी आणि त्याचप्रमाणे जे श्रोते यूट्यूबच्या द्वारे जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी उद्याचा दिवस तिसरा आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये जे संघ आहेत, ज्या लढती आहेत त्या आपण पाहणार आहोत. पहिला सामना असेल अजिंक्य मराठा शिरगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळेल जो पालघरमधून बिलॉंग करेल. रिहांत दुर्गेश 11 अर्नाळा या दोन संघांच्या दरम्यान, म्हणजेच एक विरारचा संघ तर एक पालघर विभागातील संघ पाहायला मिळेल. सत्यनारायण कुपरी टीम 2 हात करणार आहे विरार विभागातून. बोईसर विभागातून संघ चिंचणी या टीम बरोबर आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा सामना असेल
श्रिया 11 टेंबोडे, पंकज पाटील पालन, राहुल पाटील चिंटू यांचा संघ पाहायला मिळेल. दोनात करेल युवा उमरोळी विकी पाटील, मितेश पाटील मिंके यांच्या संघाबरोबर. जिग्नेश 11 वसई स्पोर्ट्स, राजू मिश्रा जो वसई तालुक्यातून संघ पाहायला मिळेल दोनात करणार आहे. ध्रुव 11 सातपाटी, अवधूत कामत, भावेश पाटील कीड, दिवेश पाटील यांच्या संघाबरोबर दोनात करताना पाहायला मिळेल. अर्थातच वीरेंद्र बाबरे विरू यांच्या संघाबरोबर. तदनंतर झाई संघ धनंजय नाईक यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. धाकटी डहाणू या संघाबरोबर आपल्याला पाहायला मिळेल. मयूर मर्दे अँड ऑल टीम यांचा संघ आपण पाहू शकणार आहोत. तर अशा प्रकारचे 10 टीम उद्याच्या दिवसात प्युअर आणि क्वालिटी दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते दोन संघांच्या दरम्यान. संजय पहिल्या षटक हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल ऑन दी टोस खेळला गेलाय, मात्र हार्दिकला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट, गॉन. नमंदमाई शिकलेली नव्हती का, नमंदमाई अडाणी होती का, नमंदमाई शिकलेली नव्हती का, नमंदमाई अडाणी होती का. पहिल्याच बॉलवर विकेट यावेळेला मिळत असताना ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न. जरूर पायांचा वापर चांगला केला होता, फुटवर्कचा वापर केला होता. यावेळेला ऑन साइडला आल्या आल्या साईराज भोईर इज ऑन अ फायर. व्हॉट अ शॉट. स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता ही ताकद आहे, ही ओळख आहे. षटकार. आई सत्वाचे बहडोली गावाला, आई सत्वाचे बहडोली गावाला, या जांभूळ गावाला आधी वंदितो मी तिला, माझ्या सत्वाई देवीला. आधी वंदितो मी तिला, माझ्या सत्वाई. बहाडोली गावावर नेहमीच सतुआई देवीच्या आशीर्वादाने कृपेने त्या गावावर सातत्याने आपण पाहतोय श्रद्धा आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत भरपूर भाविक आपण पाहू शकतात आणि त्यांची स्पर्धा सुद्धा येते. डेड बॉल पंच घोषित करत असताना विरल नायर सर आणि विशाल नाईक सर असे 2 पंच पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये आहेत. संजय गावड पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला बॅटची एज किंचितसा जरूर पाहायला मिळतोय. विलास फार वेगाने धावतायत, मात्र शेवटच्या मोमेंटला सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. तीन बॉलचा खेळ झालाय. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. कैलासवासी मोहनीश राऊत यांच्या कटआउट्सला अभिवादन देणारा हा आपण पाहू शकता चौकार आला. बॅटची एज लागली होती आणि तदनंतर दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर अर्थातच या षटकातील चौथ्या बॉलवर 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 या धावसंख्येवर. जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम 60 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात झाली. ऑफ साइडला कडक शॉट पाहायला मिळतोय. काय ड्राईव्हचा फटका जयेशच्या बॅट मधून. ट्रेसर बुलेट. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम या वेळेला आपण पाहू शकता चांगली बॅटिंग करत असताना या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय देखणे फलंदाजी. काय बॅटिंग केले. गेल्या मॅच मध्ये जयेशने आक्रमकता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. या मॅच मध्ये साईराज भोईर कितपर्यंत मजल मारेल. गेल्या मॅच मध्ये 33 धावा. जयेश पुन्हा एकदा सज्ज. ऑन साइडला जरूर खेळले गेले. जिया धावतायत. जितेश आपल्याला पाहायला मिळत आहे जितेंद्र, परंतु इथे आपण पाहू शकाल थोडासा चेंडू जरूर पुढे गेला आणि इथून फंबल होत असताना 2 धावा फलकावर. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमच्या माध्यमातून. नो डाऊट संजय गावड एक एक्सपिरियन्स बॉलर. 1 विकेट जरूर मिळवली, परंतु गेल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये खूप धावा त्यांच्या गोलंदाजीवर आल्या. या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहताय 17वर 1 धक्का जरूर बसला, परंतु इथे धावा थांबवलेल्या नाहीयेत. हा प्लस पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 43.
हे जयेश पाटील सोनार पड्याचा विंदड छकडेवाला, जयेश पाटील सोनार पड्याचा विंदड छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50-50 नंबरवाला. थँक्यू. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता साई आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळताना पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग केले. दोन्ही फलंदाजांचं यावेळेला कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने ते बॅटिंग करतायत. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळाला. पहा सरळ चेंडू निघून जातो. विकेट किपर स्वप्नील भोईर यांच्या हातामध्ये एक्सपिरियन्स विकेट किपर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते. लेदर क्रिकेटचा अनुभव त्यांच्या पाठीशी राहिलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 17. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चेंडूची फेक करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 18 रन्स. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. बरीच अर्धशतकं या स्पर्धेमध्ये झळकावताना आपण पाहू शकलात. कालच्या दिवसात सुद्धा 2 अर्धशतकं आपल्याला पाहायला मिळाली. आजच्या दिवसात सुद्धा आपण पाहतोय शतकांचा पाऊस होत असताना अर्धशतकांचा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कदाचित एज यावेळेला पाहायला मिळते आणि त्यासाठी अपील फेटावून लावली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. 60 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर पहा आमचे प्रेक्षक वर्ग पाठीमागे या डोंगराच्या अगदी कडा कपाऱ्यावर जाऊन मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. आणि ही खरी क्रिकेटची ऊर्जा आहे जे आमच्या लाडक्या खेळाडूंना मिळते. जर प्रेक्षक वर्गच नसतील तर या खेळाला अर्थच निर्माण राहणार नाही. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. साई भोईरच्या बॅट मधून एबीडी स्टाईल मध्ये सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावन करता. हा आहे ब्रँड चिखलपाडा टीमचा. त्यात मी चालय पगा, चापकाटा उडवला. त्यात मी चालय पगा, मला हरवायची बातच सोडाना पाटील वाड्यावर येऊन बघा. मला हरवायची बातच सोडाना पाटील वाड्यावर येऊन बघा. काय जबरदस्त यावेळेला बॅटिंग करत असताना जोखीम पत्करणारा फटका पाहायला मिळतो. आयुष्यात जोखीम पत्करावी लागते. साई नो डाऊट एक चांगला गोलंदाज. त्याच्या अगेन्स्ट अशा पद्धतीने फटकेबाजी करणं फार कठीण असतं. ते सोपं करून दाखवलंय. पुन्हा एकदा ऑन साईडला जरूर खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. चांगली फिल्डिंग होते त्या ठिकाणी. फेकी सुद्धा चांगली होते. एकच धावेवर सॅटिस्फाईड साईराज भोईरला समाधान व्यक्त करावं लागेल. टाळ्यांचा कडकडाट होत असताना त्याच्या बॅटिंगवर यावेळेला अप्रिसिएशन केलं जातं संघ सहकाऱ्यांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 26 वर जाऊन पोहोचली गेली. अप्रतिम चांगला चेंडू होता. साईने पुन्हा एकदा कमबॅक केलं. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 26 रन. 34 रनची अजून सुद्धा आवश्यकता. येणारे बॉल आहेत 18 बॉल मध्ये 34 रन्स. या ऐकूया आपण संगीत कक्षेला. या ढाण्या वाघानी विकासाला आणले गती. ढाण्या वाघानी विकासाला आणले गती. किंग मेकर आहेत किती ना आमच्या साहेबांची ध्यान भीती. किंग मेकर आहेत किती ना आमच्या साहेबांची ध्यान भीती. किंग मेकर आहेत किती ना कटोरे साहेबांची ध्यान भीती. किंग मेकर आहेत किती ना कटोरे साहेबांची ध्यान भीती. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. या क्रीडा नगरीमध्ये अतिशय सुंदर सजलेली क्रीडा नगरी आणि त्यामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा अप्रतिम खेळ आपण पाहू शकाल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना घेऊन येतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना आवडणारी लोकप्रिय स्पर्धा म्हणजेच बाप्पा मोरया चषक विठ्ठलवाडी 2024चा आजचा सलग दुसरा दिवस. 34 रनची नितांत आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 18. इथून विकेट फॅक्टर खूप महत्त्वपूर्ण भूमिका असेल आणि जियाकडे ते पोटेन्शियल आहे नो डाऊट.
पहिलाच बॉल आपण पाहिला लेग स्टंपला होते, इथून ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडूला पिच केला आणि विरल नायर सरांकडून इशारा येतोय. वाईटच्या स्वरूपात एक धाव, संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली गेली. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल वाईटने सुरुवात केली गेली. 18 बॉल. यस पंच दर्शवतायत की मायकोफ टीमने यावेळेला रिव्ह्यू घेतला गेलाय, तर या आपण चेक करूया. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आशुतोष व्यवहारे सर. डिसिजन पेंडिंग. वाईट बॉल. रिव्ह्यू फेल्ड. इथे एक्सटेंड होणार नाही. इथेच त्यांचा रिव्ह्यू समाप्त झालाय मायकोफ टीमचा. इथे 1 रन्स ऍड होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27 या धावसंख्येवर. चांगली क्लॅरिटी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. क्लॅरिटीचं दुसरं नाव काय आहे तर पाटील नेटवर्क. अप्रतिम चांगलं ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि जेव्हा तुमचं थेट प्रक्षेपण लाईव्ह कास्ट जे आपण पाहताय टेलिव्हिजनच्या माध्यमातून तुम्ही टेलिकास्ट पाहता त्यावेळेला क्लॅरिटी पहा अप्रतिम पाहायला मिळते. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून युट्यूबवर लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 27-33 ची आवश्यकता आहे. ऑन साईडला काय फटका खेळलाय, नजाकत भरा शॉट, पूलच्या फटक्यात कन्वर्ट करणारा अगदी नेत्रदीपक पॉवरफुल ग्लोरियस षटकार. PFX. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 33 रन्स. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार, बॅकलिपचा उपयोग. काय फटकेबाजी केले, स्टायलिश फटके पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग ते सुद्धा जियावर. ह्या वेळेला आपण पाहू शकाल जितेंद्रवर हल्ले बोल केले जातात एक्सपिरियन्स बॉलरवर. म्हणजे काय पॉवरफुल बॅटिंग करताना मनामध्ये आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. हे साईराज भोईर दर्शवत असताना समोरचा गोलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये हे दर्शवत असताना षटकारावर षटकार, लगातार 2 षटकार आणि संघाची धावसंख्या 39. 9 बॉल 31 ची यावेळेला जबरदस्त इंडिव्हिज्युअल स्कोर करत असताना जबरदस्त खेळी करतोय. सुपर्ब. 9 बॉल 31 रन्स ज्याच्या बॅटमधून आलेत. 39 रन. 21 ची आवश्यकता आहे. जितेंद्र कमबॅक करेल का? विकेट टेकर गोलंदाज आहे. हा बॉल आपण पाहिला. यस वाईट बॉलचा इशारा येत असताना चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत राहिले. टाळ्यांचा कडकडाट होत असताना 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 40-20 ची आवश्यकता आहे. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. अप्रतिम फटका. खेळाडू प्रेक्षक बनतोय तर प्रेक्षक खेळाडू बनतोय. काय पॉवरफुल बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त आक्रमकता कशी असावी, बिनधास्तपणे रोखठोक उत्तर देत असताना साईराज भोईर. माइंड ब्लोईंग शॉट. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते तब्बल 46. मायकोप टीम गेल्या मॅच मध्ये अमरदीप जलसार समोर सुद्धा गोलंदाजावर दडपण होतं. या मॅच मध्ये सुद्धा आपण आता पाहताय जियावर या वेळेला हल्लेबोल केले. तब्बल 5 षटकार आलेत. इथून पुढे टाकला होता हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरून चेंडू हलकासा मात्र बाहेर निघला आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू आपण पाहू शकतायत. ही खूप महत्वाची भूमिका असते जेव्हा चेंडू गुडलेन स्पॉट वरून चेंडू बाहेर निघतो त्यावेळेला. अप्रतिम. गुड डिलिव्हरी. ऑन साईडला स्वतःला ऍडजस्टमेंट केलं, त्या पोझिशन मध्ये आले. मिरिटवर खेळत आहेत. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला. टेक्निकल साऊंड या वेळेला पाहायला मिळतोय. 6 धावा.
थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 52. हिरोची म्युझिक आपल्याला पाहायला मिळते आणि हिरो बनत असताना पाहायला मिळतोय मिस्टर साईराज भोईर. 8 एकंदरीत रनची आवश्यकता आहे. 8 रन्स. गोलंदाज सज्ज. यावेळेला 360 डिग्रीमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अक्षरशः मात्र यावेळेला स्वतःला काय ॲडजस्टमेंट करत असताना त्या पोझिशनमध्ये येत असताना फार कठीण असतं. अशा वेळेला तुम्ही जेव्हा सराव करत नसता, बॅटची एज हलकीशी लागली होती, एकदा वर्जित केली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53 आणि 44 वर खेळी करत असताना साईराज भोईर म्हणजे 6 धावा अर्धशतकापासून दूर आहे आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. 7 रनची आवश्यकता, 6 रन्स अर्धशतकापासून दूर. जयेश यावेळेला आपण पाहू शकतायत नॉन स्ट्राईक एंडला साईराज भोईरच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. साई 12 बॉल आणि 7 रन. पहिल्या षटकात 17 संजय गावड यांच्या गोलंदाजीवर, दुसरं षटक साईने अप्रतिम हाताळलं. तिसऱ्या षटकात तब्बल 27 धावा कुठल्या गेल्या. म्हणजे इथून सामना टर्निंग ठरला आणि आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता ठेवली. ही त्याची जिद्द आपण पाहू शकलात. ह्या वेळेला अर्धशतकापासून दूर राहील का जी यापुढे सरसावतोय, परंतु मनीष कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद, परंतु एक चांगल्या खेळीचा अंत. फुल स्टॉप. साईराज भोईरच्या या खेळीला एक चांगली बहारदार खेळी पाहायला मिळाली. जर बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांनो जोरदार टाळ्या साईराज भोईरसाठी येऊ द्या. गुड बॅटिंग. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्याच बॉलवर साईने विकेट मिळवली. गेल्या मॅच मध्ये साई थोडासा महागडा ठरला, परंतु या मॅच मध्ये माझा कॉन्फिडन्स लेवल हाय होताना पाहायला मिळतो. जरी संघ विजयाच्या समीप येऊन यावेळेला मी चांगली गोलंदाजी करू शकतो, हा त्याचा विश्वास. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे, परंतु फिल्डरला निवडला आणि लगातार 2 बॉलवर 2 विकेट. नवनाथ पाटील नानू back to the dugout. चला घाई करा. आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय तर प्लीज कृपया करून विचार विनिमय करताना लगेच आपण अगोदरच सेट होऊन या, कारण आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय आणि 30 सेकंदामध्ये तुम्हाला ऑन द क्रीज जाणं फार गरजेची गोष्ट असते. क्रिकेटच्या खेळामध्ये टाइम आउटचा नियम तुम्हाला माहितीच असेल, नो डाऊट. 7 रनची आवश्यकता असताना 2 विकेट्स मिळाल्या. साई इज ऑन अ हॅट्रिक. कालच्या दिवसात कौतुक जो एडवन टीमचा देवेन स्मृती, एडवन टीमचा गोलंदाजाने पहिली विकेट हॅट्रिक साध्य केली. सिद्धार्थ पवारने दुसरी विकेट हॅट्रिक साध्य केली आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं प्रणय पाटील हॅट्रिकवर होते, परंतु हॅट्रिक साध्य झाली नाही. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता मिस्टर जतीनचा. एका साईडला जतीन आपल्याला पाहायला मिळतोय, मैदानात खेळतोय, तर जतीन किनी पाटील नेटवर्कचे ब्रँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर पाटील नेटवर्कचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. जतीन सुद्धा इथे विकेट मिळेल. साई दर्शवत असताना रडायचं नाही तर लढायचं आहे. मला माझ्या संघासाठी विकेट फार महत्वाची भूमिका असेल. आतापर्यंत विकेट्स डाऊन होत असताना 4 फलंदाज बाद झालेत. आता 8 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 7 रनची आवश्यकता आहे. काय मॅच टर्न होताना पाहायला मिळते. फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
आदरणीय सन्माननीय सुधीरजी विष्णू किनी साहेब उपस्थित झालेले आहेत विठ्ठलवाडीवरून आणि त्यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप ऋणी आहेत. पुन्हा एकदा 7 बॉल 7 ची आवश्यकता. काय गोलंदाजी केले साईने. अतिशय वाखाणण्याजोगे गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना कलात्मकतेचा या वेळेला जरूर आविष्कार दाखवतोय, अर्थातच गोलंदाजीच्या जोरावर. इथून पुन्हा एकदा आकडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा होता. 2 लगातार डॉट स्वप्नीलला. आणि इथे आपण पाहिलं तर एक अजून मॅजिकल गोलंदाजी पाहायला मिळते, अर्थातच विकेट मेडन. और क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजे साईसाठी सुद्धा. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. म्हणजे आपण या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसात 2 विकेट हॅट्रिक पाहायला मिळाल्या, 2 अर्धशतकं पाहायला मिळाली. आजच्या दिवसात सुद्धा अर्धशतकं आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट मेडन ओव्हर पाहणं फक्त बाकी राहिलं होतं, ते सुद्धा विकेट मेडन ओव्हर आपण पाहू शकता साईच्या नावावर जातं. म्हणजे अनेक विविध रेकॉर्ड्स हे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. सहा बॉल आणि 7 रन. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना जयेश सारखा फलंदाज ओपनिंग प्लेयर आतापर्यंत फक्त 4 बॉल तो फेस करतोय, त्यामध्ये 7 रन त्याने जरूर दर्शवले गेलेत, जमविले गेलेत. चला थोडीशी घाई करा, स्पीडअप करा. घड्याळ 4:30 वाजलेले आहेत. इथून आपल्याला फक्त 1.5 तास राहिलाय. पुन्हा एकदा बॉल तयार. उजव्या हाताने जितेश. इथे 6 बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना एकदा वर्जित केली जाईल. एकच धाब्यावर सॅटिस्फाईड. तर इथून जर आपण पाहिलं तर स्वप्नील कशा पद्धतीने रणनीती आखेल, आपल्या माइंडमध्ये काय सेट केलं असेल. आता विजयासाठी 6 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 5. मायकोप टीमने चांगला कमबॅक केलंय. खेळामध्ये कमबॅक करणं हे तुमच्या हातामध्ये असतं. तुमची चांगली फिल्डिंग ही तुम्हाला खूप काही सांगून जाते. ऑफ साईडला ऑन द राईज खेळला गेलाय. सिंगल तर मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथून आपण पाहू शकाल. फिल्डिंग थोडेसे फंबल झाले. मी म्हटलं होतं फिल्डिंगचा दर्जा चांगला असायला हवा, परंतु इथून सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. आता रोमहर्षक स्थितीमध्ये विजयासाठी 4 रनची आवश्यकता असेल. 4 बॉल आहेत. धीरज त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. स्वप्नील आणि जयेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 56. फक्त 56. 4 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. 60 धावांचं पाठलाग करताना शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल का? प्रेक्षकांची हीच इच्छा असते की चांगला सामना व्हायला हवा, सुपर ओव्हर व्हायला हवी. परंतु प्रत्येक पाठीराख्यांची ज्या त्या संघाची इच्छा असते पाठीराख्यांची, नाही मी जिंकायला हवं, माझा संघ जिंकायला हवा, माझं गाव जिंकायला हवं. हे मात्र प्रत्येक जण घेऊन येत असतो या अपेक्षा. 4 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग झाले. एकच धावेवर सॅटिस्फाईड. आता 3 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. पहा जेव्हा 1 बॉल 1, 2 बॉल 2, 3 बॉल 3 अशा प्रकारचे हृदयाचे स्पंदने वाढतात. 3 बॉल 15, 3 बॉल 18 जेव्हा असतात तेव्हा बिनधास्तपणे बॅटिंग करणारा संघ बॅटर खेळत असतो, परंतु इथे दबाव असतो. 1-1 बॉल मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. अप्रतिम चांगला चेंडू. कौतुक करेन जितेशचं. ज्या अनुषंगाने जितेशने गोलंदाजी केली, अंडरहम फेकी केली जाते. क्या बात आहे. यावेळेला आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 58. आता 2 बॉल 2 रनची आवश्यकता. काय मॅच झालेत आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहत आहेत. अटीतटीच्या लढतीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या पद्धतीने रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 2 रन. सुपर ओव्हर होईल का? जयेश सांगतायत या बॉलवर आपल्याला काहीतरी करावं लागेल, अन्यथा शेवटच्या बॉलवर जर सामना गेला तर आपण अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. कदाचित हेच कानमंत्र दिले असतील का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. 58 रन. 2 बॉल 2 ची आवश्यकता आहे. रिलॅक्सपणे खेळत आहेत दोन्ही फलंदाज. डॉट करत नाहीयेत. ही खूप महत्वाची उपलब्धी आहे त्यांच्या संघासाठी, अर्थातच जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमसाठी. तर एका साईडला जय हनुमान मायकोप टीम आपल्याला पाहायला मिळते.
जय महाराष्ट्र चिखलपाडा वर्सेस जय हनुमान मायकोफ असा सामना सुरू आहे. 2 बॉल 2 ची आवश्यकता. जे आता प्रेक्षक वर्ग काही कामावरून निघाले असतील, स्मार्टफोन ज्यांनी ओपन केला असेल, यूट्यूबचं ॲप ओपन केलं असेल त्यांच्या माहितीसाठी. इथून ऑफ साईडला फटका छान, परंतु इथे विकेट. आता 1 बॉल 2 ची आवश्यकता आहे. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये. ओ माय गॉड. आता इथून 1 बॉल 2 ची आवश्यकता आहे. कमरेवर हात येत आहेत, डोक्यावर हात येत आहेत, नखे कुरतडली जात आहेत. जे बसले होते ते उभे राहत आहेत. काही जण फेऱ्या मारतायत, काही जण देवाला साकडं घालतायत की हे देवा ही मॅच जिंकू दे. 1 बॉल 2 रनची आवश्यकता आहे. चला बॅटर घाई करा, जरा घाई करा. आमच्या आयोजकांकडे सुद्धा पहा. प्रफुल्ल गरत यावेळेला म्हणतायत सुपर ओव्हर होईल का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. चला घाई करा, घाई करा, वेळ दौडू नका. राजू 1 बॉल आणि 2 रन्स. 1 बॉल 2 रन्स. एक बॉल आणि 2 रनची आवश्यकता. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सुपर मॅच. प्रेक्षकांनो, जर मनापासून सामना आवडला असेल, पैसा वसूल झाला असेल तर जोरदार टाळ्या यायला पाहिजेत संपूर्ण मैदानात. 1 बॉल 2 रनची आवश्यकता आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. सुपर मॅच पाहायला मिळते. 1 बॉल 2. पुन्हा एकदा गोलंदाज जितेशचं मी कौतुक करेन. फक्त 7 धावा त्याला शेवटच्या षटकामध्ये ठेवल्या गेल्या होत्या. यावेळेला हटबीट होत असताना पाहायला मिळत आहेत. कॅन्डी यावेळेला दर्शवतात की हे प्रेक्षक वर्गांच्या माध्यमातून या हटबीट आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 58. 1 बॉल 2 ची आवश्यकता. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. इथून क्लीन बोल्ड. जय महाराष्ट्र चिखलपाडा. बॅक टू होम. कॉंग्रॅच्युलेशन जय हनुमान मायकोप टीम. काय जबरदस्त जितेशने गोलंदाजी केली. सिंगल डबलला महत्व दिलं होतं. जयेश नॉन स्ट्राईक एंडला राहिला. ही चुकी झाली की काय. स्वप्नीवर विश्वास ठेवला होता, परंतु जितेश व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. स्वप्नील आणि जयेशच्या, राजूच्या फक्त स्वप्नात आता जितेश दिसेल की हा बॉल कसा मी खेळला. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल गोलंदाजी स्वीकारली. सुपर बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं. चला या वेळेला आपण पाहू शकतायत एक जबरदस्त सामना. साई ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मेडन ओव्हर. आणि इथून जर आपण पाहिलं तर काय गोलंदाजी केली. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. जितेश आणि साईचं जेवढं कौतुक करावं तेवढं